नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 45. मी शरयू. काय करतोय हा मंदार? माझ्या हातावर हात ठेवला त्याने. वाटत होतं हात झटकून द्यावा, पण त्याचा आश्वासक स्पर्श छान वाटत होता. मला मोह पडतोय का त्याच्या स्पर्शाचा? नाही, हे चुकीचे आहे. लक्षात आले तसा मी माझा हात काढून घेतला. आय एम सॉरी. पुन्हा एकदा माफी. किती वेळा माफी मागणार हा? आणि कशासाठी? मी काहीच उत्तर दिले नाही, पण त्याने ओशाळून मान खाली घातली. खरं तर ठरवून टाकलं होतं मी की आता याला पुन्हा भेटायचं नाही. मंदार आणि अभिलाषा या दोघांशी संबंधच ठेवायचे नाही. पण हा फोन करून वाट बघतोय म्हटल्यावर यावेच लागले. काहीही ऐकून न घेता वाट बघत बसला होता येथे. मी आले नसते तर किती वेळ बसून राहिला असता माहीत नाही. काय ऑर्डर करू? त्याने विषय बदलत मला विचारले. नथिंग, आय हॅव टू गो. बोलले मी, पण उठायची हिंमत होत नव्हती. असं कसं? म्हणजे तुम्ही मला माफ केलं नाही असं समजेन मी. त्याच्या चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव बघून मला मन मोडावंसं वाटलं नाही. ठीक आहे, कॉफी घेऊया. त्याने 2 कॉफी ऑर्डर केल्या, सोबत काही स्नॅक्स देखील मागवले. ते खाऊन जरा फ्रेश वाटलं, पण त्याचं मात्र खाण्यातही लक्ष नव्हतं. फार टेन्शनमध्ये दिसत होता. बायकोच्या संशयी स्वभावामुळे तो फार हर्ट झाला आहे हे स्पष्ट दिसत आहे. एवढा चांगला नवरा मिळाला आहे आणि अभिलाषा का अशी वागते? आणि तिला संशय घेण्या इतपत काय आढळलं माझ्या वागण्यात? हा, आता माझा स्वभाव जरा मनमोकळा म्हणून मी स्त्री पुरुष असा भेद मानत नाही. सगळ्यांशी मनमोकळे बोलते. ती एक लाजाळूचे झाड आहे. तिच्यासारखी बनून राहिली तर मी नोकरी कशी करणार? फक्त त्या दिवशी मी मंदारला मेडिसिन देत होते, तेवढ्यावरून तिने संशय घेतला का? नाण्याची दुसरी बाजूही असते, हे तरी पडताळून बघायचे. मला नाही तेवढ्या एका गोष्टीवर अडून बसली ती. मला वाटतं माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. फार साधीभोळी वाटत होती मला. ती नसताना तिच्या मुलाला टिफिन दिलाय का? तर काळजीपोटीच ना. पण त्याबद्दल आभार व्यक्त करायचे सोडून ती तर मला नको नको ते आळ लावत आहे. फार काम होतं का आज ऑफिसमध्ये? विचारात हरवलेले मी मंदारच्या आवाजाने भानावर आले. ड्युटी म्हटल्यावर काम तर राहणारच, मी ओठ रुंदावत उत्तर दिले. माझ्यामुळे उशीर होईल आज तुम्हाला. स्वतःच उशीर करतो आणि स्वतःच बोलून दाखवतो. काय उत्तर देऊ मी? ऐकून न ऐकल्यासारखे केले. मी अभिलाषासोबत डिवॉर्स घ्यायचा विचार करतोय. काय? मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत जरा मोठ्या आवाजातच म्हणाले. तो मात्र आता गप्प बसला होता. फोनमध्ये काहीतरी स्क्रोल करत होता. तुम्ही टेन्शनमध्ये आहात हे कळतंय मला, पण असं लगेचच डिवॉर्स घेण्याचा निर्णय चुकीचा नाही का? कुठल्या घरी भांडणं होत नाहीत म्हणून त्यावर हा उपाय असतो? मी जरा रागीट स्वरामध्ये म्हणाले. मग काय करू मी? कंटाळलो मी रोज रोजच्या कटकटीला. कारण नसताना उगीचच कटकट. आणि मला ना वाटत नाही अभिलाषाचं आणि माझं नातं आता पूर्वीसारखं होईल. एकदा फुटलेली काच पुन्हा जोडता येत नाही. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि माझ्याकडे बघून बोलत होता. काचेची उपमा का देता या नात्याला? नवरा बायकोचं नातं म्हणजे रेशमी धाग्यासारखं असतं. गाठ पडली की तिला हळूवार सोडवायचं असतं, नाहीतर गुंता आणखीनच वाढत जातो. काहीही असलं तरी त्या दोघांनी एवढा मोठा निर्णय घेणे माझ्या तरी मनाला पटत नव्हते. ऑलरेडी गुंता वाढलाय आणि मी एकट्याने तो कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटणार आहे का तो? थोडा वेळ जाऊ द्या, तिचा राग शांत झाला की होईल सगळं ठीक, मी म्हणाले. तिचा राग शांत होईपर्यंत मी सगळं सहन करायचं. आणि माझ्या रागायचं काय? ती आपली आई फोनवर आईसोबत बोलत सगळं काही सांगते. त्यांच्याजवळ रडून मन मोकळं करते. मी कुठे जाऊ? कुणाजवळ माझं मन मोकळं करू? मला तर आईची मांडीही नाही ज्यावर डोकं ठेवून मी शांत झालो असतो. किती दुःख दाटून आलेलं त्या डोळ्यांमध्ये. खूप प्रयत्न करून रोखले होते ते अश्रू स्पष्ट दिसत होतं.
पुरुषांना रडता येत नाही ना. रडण्यासाठी त्यांना हक्काची कुशी लागते, एकतर आईची किंवा बायकोची. पण बिचारा मंदार आज खरंच खूप एकटा वाटत होता. मी माझा हात त्याच्या हातावर ठेवला. फक्त त्याला सांत्वन देणे एवढाच उद्देश होता माझा. ना कुठली वासना ना प्रेम, काहीच नव्हतं त्या स्पर्शात. फक्त आणि फक्त एक मानसिक आधार. सॉरी, मी जरा जास्तच भावूक झालो. इट्स ओके, तुमच्या भावना समजू शकते मी. पण यावर तुम्ही म्हणताय तो उपाय खरंच नाही. नवरा बायकोच्या नात्यांमध्येच उतार चढाव येतच राहणार. एवढी टोकाची भूमिका घेऊ नका. निदान अभिमन्यूसाठी तरी तुम्हाला विचार करावाच लागेल. माझं बोलणं त्याला कितपत पटलं होतं कुणास ठाऊक, पण मला तरी अभिलाषाच्या संसार मोडलेला बघवणार नव्हतं. आणि या गोष्टीचं खापर परत माझ्यावरच फोडलं असतं तिने. पण त्याला समजावताना हा स्वार्थ माझा नक्कीच नव्हता. मलाही असंच वाटत होतं. पण दिवसेंदिवस परिस्थिती सुधारण्याऐवजी हाताबाहेर जात आहे. रात्रभर झोपलो नाही मी, मग शेवटी या विचारावर येऊन पोहोचलो. ती भांडते तर तुम्ही शांत राहा. एकाने शांत राहिलं तर वाद जास्त वाढत नाही. त्यामुळे नात्यातला संवाद संपतो त्याचं काय? तुमच्याही नात्यातला संवाद संपलाच आहे ना. तो माझ्याकडे नजर रोखून म्हणाला. नाही, कुठे? आमचं नातं चांगलं आहे. त्याच्या प्रश्नाने गडबडलेच मी, पण स्वतःलाच सावरत कसे तरी उत्तर दिले. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी दिसतात. आणि अनुराग माझा मित्र आहे. माझ्यापासून काही लपलेलं असेल असं वाटतंय तुम्हाला? खंडाळ्याला गेलो तेव्हा बघितलं ना त्याचं अलिप्त वागणं. तुमच्या घरी आल्यावरही जाणवतो तुमच्यातला दुरावा. अनुरागचा स्वभावाचं बोल आहे. त्याचा स्वभाव बोलवणं वेगळं आणि तुमच्यातला संवाद संपणं वेगळं. दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहे शरयू. तो म्हणाला आणि टचकन माझ्या डोळ्यात पाणी आले. खरंच आमच्या नात्यात संवाद कुठे उरला होता? अगदी बरोबर ओळखलं होतं मंदारने. पण याने शरयू म्हटलं का मला? की मला भास झाला तसा? आय एम सॉरी, मी नकळत तुला दुखावले. निघायला हवे मला. मी उठण्याच्या तयारीत. पुन्हा कधी भेटशील? माझ्याकडे नजर रोखून तो विचारत होता. कशासाठी भेटायचं आहे तुम्हाला? आवडतं मला तुझ्याशी बोलायला. अरे हा सरळ मला एकेरी नावाने बोलवत होता, पण का कुणास ठाऊक फार छान वाटलं ऐकायला. हे बघा, आधीच बरेच प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत. त्यात आणखी भर नको पडायला. मला तर काही कळतच नव्हतं. त्याने सरळ माझ्याशी बोलणं आवडतं म्हटलंय. काय समजू मी याला? एक मैत्रीचं नातं असूच शकतं आपल्यात. मला फार हलकं वाटतं तुझ्याशी बोललं की. तो आपला हात पुढे करत म्हणाला. मीही भारावल्यासारखा त्याचा हातात हात दिला. काहीतरी वेगळीच जाणीव होत होती. आपलं कुणीतरी आहे अशी भावना मनात घर करत होती. अभिलाषा? मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाले. असाही ती संशय घेतच आहे. आपण कितीही चांगले राहिलो तरी तिच्या डोक्यातला विचारांना थांबवू शकत नाही. म्हणून काय मैत्रीसारखं नातंही तोडून द्यायचं? शरयू फार एकटा पडलोय ग मी. प्लीज तू तरी समजून घे ना मला. डोळ्यांमधून त्याच्या भावना समजत होत्या मला. मी काहीतरी शोधत होते त्या डोळ्यात आणि तोही हरवला होता का माझ्या डोळ्यात? सॉरी, मी एकेरी बोलायला लागलो. पण मैत्रीमध्ये कशाला वहिनी अँड ऑल? चालेल, आवडलं मला, मी म्हणाले. थँक्स. मी फक्त ओठ रुंदावले. शिवा वाट बघत असेल माझी. निघायला हवे. सॉरी, मी बराच वेळ घेतला तुझा. मैत्रीण म्हणालात ना, मग थँक्यू सॉरी कशाला? हो, विसरलोच. पुन्हा कधी भेटशील? बघूया, असे म्हणत मी तिथून निघाले. नेहमीचंच आहे, त्याला भेटून आले की मला वेगळाच फ्रेशनेस जाणवतो. पण आज त्यापेक्षाही काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आनंदाची एक लाट पूर्ण शरीरातून वाहून जात असल्यासारखी फिलिंग होती. घरी आले तरी ओठांवरचं हसू काही केल्या मावळत नव्हतं. स्वयंपाक करताना मी आज रोमॅन्टिक गाणे ऐकत आणि गुणगुणतही होते. अगदी प्रसन्न आणि छान वाटत होतं. हा सगळा बदल मंदारला भेटल्यामुळे झाला ना?
फक्त मैत्री आहे का ही? एक वेगळीच ओढ लागली आहे त्याच्याबद्दल. मी काही चुकीचं तर वागत नाही ना? स्वतःच्याच मनाला कितीतरी वेळा प्रश्न विचारले मी. पण आनंदी राहण्याचा अधिकार मलाही आहे. फक्त मैत्रीसाठी हात पुढे केलाय आम्ही. त्याला माझ्याशी बोलायला आवडतं. फार एकटा पडलाय तो. त्याच्याशी मैत्री करून त्याची मदतही होणार आहे आणि मलाही त्याला भेटून फार आनंद होतो. मग त्या सो कॉल्ड मूर्ख अभिलाषासाठी मी काही मैत्री गमवायची? आणि राहिला प्रश्न अनुरागचा. त्याला माझ्याशी बोलायलाही वेळ नाही. मग मी आपलं मन मोकळं करायला कोणाशीही मैत्री केली तर बिघडलं कुठे? अनुरागला तर आपलं घर आहे, बायको मुलगी आहे याची जाणीव उरलेली नाही. सतत आपलं काम काम आणि काम. 11 वाजलेत तरी अजून त्याचा पत्ता नाही. उशीर होईल म्हणून साधा एक मेसेज, एक फोन करून सांगायची ही तसदी घेत नाही तो. याला संसार म्हणतात? तो रात्री कधीतरी येईल आणि सकाळी उठून ऑफिसला जाईल. घरात आम्हा दोघींना त्याची गरज आहे असेही त्याला कधी वाटत नाही. मग मी दुसऱ्या कुणाकडे ओढले गेले तर बिघडते कुठे? कदाचित अनुरागलाही बाहेर काहीतरी ऑप्शन आहे म्हणून तो माझ्याशी असं वागतोय. पण मला त्याच्यावर पाळत ठेवायला वेळ कुठे आहे आणि त्याच्याशी भांडण करायलाही? अभिलाषासारखी भांडखोर तर मी मुळीच नाही. असं काही माझ्या लक्षात आलं तरी मी घरात आकांडतांडव करणार नाही. जेवढ्या शांततेने हा प्रश्न सोडवता येईल तेवढा सोडवेन. अनुरागला जर माझ्यापासून वेगळं व्हायचं असेल तर तेही मान्य करेन मी. माझी विचारांची नौका कुठल्या कुठे भरकटत होती. काही केल्या झोप येत नव्हती. रात्री बऱ्याच उशिरा अनुराग आला. स्वतःच्या चावीने दार उघडत तो घरात आला. ड्रिंक करून आलाय वाटतं आज. पार्टी असेल बहुद्या. त्याच्या पार्ट्या तशा नेहमीच असतात. पण हा एवढा ड्रिंक कधीच करत नाही. आज लडखडतोय वाटतं. अनुराग, एवढं ड्रिंक केलंस तू? तो माझ्याजवळ येऊन वाकला तेव्हा मी नाकावर हात ठेवत म्हणाले, हे शरयू, अजून झोपली नाहीस तू? अगं किती वेळा सांगितलं माझी वाट बघत जाऊ नकोस. धड बोलताही येत नव्हतं त्याला. तुझ्यासाठी नव्हते जागत बसले मी. पण हे काय, एवढं ड्रिंक कधीपासून करायला लागलास? मी अगदीच तुसडेपणाने म्हणाले, हा बाहेर नको ते गुण उधळत फिरणार आणि मी त्याच्यासाठी जागत बसणार आहे का? सॉरी माय डिअर वाईफ. काय करू, झाली आज थोडी जास्त. फार स्ट्रेस येतो ग कधी कधी डोक्यावर. मग स्ट्रेसमध्ये थोडंसं ड्रिंक जास्त होतं. पण मी तुला अजिबात त्रास देणार नाही. मी त्या सोफ्यावर झोपतो. तू म्हणत असशील तर हॉलमध्ये जाऊन झोपू का? अगदी लहान मुलासारखं निरागस चेहरा करत तो विचारत होता. तुला वाटेल तिथे झोप. जा आता, मला त्रास नको देऊ. मी ओरडले त्याच्यावर. याला स्ट्रेस असतो आणि मला नसतो का? मीही थकते घर आणि जॉब सांभाळून. मलाही फार कंटाळा येतो. मग म्हणून काय ड्रिंक करायचं मी? इथेच झोपतो मी सोफ्यावर. तू डोळ्यासमोर असलीस की बरं वाटतं अगं. आज तुला जवळ घेऊन झोपणार होतो. पण तुला नको वाटतं ना मी ड्रिंक केलेलं. बराच वेळ बडबड करत होता तो. असा त्याला एक शब्दही बोलायला जड जातो. ड्रिंक पोटात असलं की कुठून बोलायला एनर्जी येते तेच कळत नाही. माझं त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. मी माझी मंदारसोबतची भेट आठवून झोपून गेले. सकाळी माझी ऑफिसला जाण्याची गडबड आणि हा अनुराग अजून उठायचा आहे. याची कालची अजून उतरली नाही वाटतं. मी लिंबू पाणी घेऊन त्याला उठवायला गेले. माझी चाहूल लागली तसा तो जागा झाला. घड्याळात बघितले आणि दचकलाच. हे लिंबू पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला. मी त्याच्यासमोर ग्लास धरत म्हणाले. खरंच गरज होती मला, थँक्स. गटागटा लिंबू पाणी पिऊन तो बाथरूममध्ये गेला. मला वाटलं लवकर बाहेर येईल. मी माझा आवरून बसले पण आज त्याच्या आंघोळीलाही वेळ लागत होता. तो बाहेर आला तसे मी ऑफिसला निघाले. माझ्यामुळे लेट झालं वाटतं तुला. तू आज उशिरा जाणार आहेस का? आता तो जरा निवांत दिसत होता. मला वाटलं होतं उशीर झाला म्हणून पळापळ सुरू करेल आता. हो, जाईल जरा वेळाने. एखाद दिवशी उशीर झाला तर काही बिघडत नाही. पळण्यालाही काही मर्यादा असतात.
असा का बोलतो ह्या आज? असू दे, मला काय करायचं आहे? मला उशीर होतोय, निघायला हवे. मी आपली स्कूटी काढली आणि निघाले. जाताना सोसायटीच्या बाहेर मंदार दिसला. नजरानजर झाली. फार छान वाटले त्याचं दर्शन. पण चेहऱ्यावर कुठलेच भाव न दाखवता मी तशीच ऑफिसमध्ये निघाले. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.